आरोग्याच्या संदर्भात समुदाय सहभाग म्हणजे काय? आता आपल्याला परीक्षेमध्ये समुदाय सहभाग हा पॉईंट दिलेला आहे, त्या दृष्टीने हा प्रश्न येथे घेतलेला आहे. तर समुदाय सहभागाची व्याख्या काय होते? आरोग्याच्या संदर्भात निर्णय घेताना पूर्वकल्पना देण्याचे सामर्थ्य विकसित होणे आणि स्वतःचे आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे, यालाच समुदाय सहभाग असे म्हणतात. तर ही व्याख्या देखील लक्षात ठेवा, यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा, वैद्यकीय सेवेच्या संदर्भात रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आले आहेत, तर त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर रुग्णांना काही विशिष्ट हक्क असतात, त्या हक्कांपैकी कोणते हक्क चुकीचे, त्या हक्कांविषयी इथे आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आता आपण एक एक विधान बघूया. कोणताही भेदभाव न करता आरोग्य सेवा उपलब्ध करणे, तर हा देखील रुग्णांचा हक्क आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर सन्मानपूर्वक सेवा, शंकांची समाधानकारक उत्तरे मिळणे, हा रुग्णांचा हक्क आहे, तर बरोबर आहे. प्रत्येक रुग्णाच्या शंकेचे समाधानकारक उत्तर मिळवणे हा त्या रुग्णाचा हक्क असतो, त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर तपासण्या चालू असताना खाजगी आयुष्य जपण्याचा रुग्णांचा हक्क, तर हेही विधान बरोबर आहे. त्यानंतर आरोग्य सेवेसाठी दिलेल्या रकमेची पावती मिळण्याचा हक्क, तर एखाद्या व्यक्तीची ट्रीटमेंट झाल्यानंतर तो जे काही रक्कम बिल म्हणून भरतो, तर ते बिल भरल्याची पावती मिळण्याचा देखील रुग्णाचा हक्क असतो तर हे विधान देखील बरोबर आहे. म्हणजे ही चारही विधाने बरोबर आहे. मात्र आपल्याला प्रश्नामध्ये कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी नाही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, माता मृत्यू, नवजात अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या हेतूने केंद्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कोणती योजना राबवतात? आता जर तुम्ही IBPS या परीक्षेचा पॅटर्न बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे प्रश्न किंवा मॅक्झिमम प्रश्न हे करंट अफेअर्सशी रिलेटेड असतात, त्यामुळे येथे ज्या योजना आहेत आपल्या सिलेबसनुसार त्या खूप महत्त्वाच्या ठरतात आणि त्या दृष्टीने हा प्रश्न येथे आपण कव्हर करत आहोत. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न आलेला दिसून येईल. तर माता मृत्यू, नवजात आणि अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र शासन जननी सुरक्षा योजना राबवते. आता या योजनेविषयी अधिक माहिती आपण बघूया. तर ही जी योजना आहे ती नॅशनल रूरल हेल्थ मिशन या योजनेअंतर्गत राबवण्यात येते. या योजनेची सुरुवात कधी झाली? तर 12 एप्रिल 2005 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती, त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या योजनेचा उद्देश काय आहे? तर संस्थात्मक प्रसूती वाढवणे. आता संस्थात्मक प्रसूती म्हणजे काय? तर रुग्णालयामध्ये प्रसूती होण्याची संख्या वाढवणे, यासाठी ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, याच्यावर परीक्षेत तुम्हाला नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जातात? तर अशी कोणती योजना आहे की ज्या योजनेमध्ये गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये, म्हणजेच त्यांना आराम मिळावा म्हणून त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये दिले जातात? तर या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना. आता ही योजना परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून याच्याविषयी अधिक माहिती आपण बघूया. प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही कधी सुरू झाली? तर याची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली, ही तारीख लक्षात ठेवा. त्याचबरोबर या योजनेचा उद्देश काय होता? तर दैनंदिन मजुरीवर काम करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना काही प्रमाणात वित्तीय सहाय्य देणे, की जेणेकरून त्या काही काळासाठी आराम करू शकतील. म्हणजेच प्रेग्नेन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना आराम मिळण्यासाठी ही योजना लॉन्च केलेली आहे. आता या योजनेअंतर्गत किती सहाय्य देण्यात येते? तर एकूण 6,000 रुपयेचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यापैकी 5,000 रुपये जे आहेत ते प्रसूतीपूर्व देण्यात येतात, तर राहिलेले 1,000 रुपये जे आहेत ते संस्थात्मक प्रसूतीनंतर म्हणजेच रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर दिले जातात. तर ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आणि या योजनेची अंमलबजावणी कोण करतं? तर ICDS या योजनेअंतर्गत अंगणवाडी जी केंद्र आहेत त्या केंद्रांमार्फत ही योजना राबवली जाते. तर ही योजना देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. एवढे पॉईंट करा, प्रश्न आला तर या पॉईंटवरच विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, राष्ट्रीय आरोग्य अभियान या संदर्भात आशा या संज्ञेचे पूर्ण रूप काय आहे? तर आशा वर्कर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची संज्ञा आहे आणि याचा संपूर्ण रूप किंवा फुल फॉर्म आपल्याला इथे विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट.
हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत 100% विचारला जाणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे नाव आहे आशा वर्कर हे ग्रामीण भागामध्ये ओळखले जाते. त्याचबरोबर याच आशाला शहरी भागामध्ये कोणते नाव आहे किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते, तर लिंक वर्कर. तर याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न 6 जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? आता ही परीक्षा आरोग्य सेवक या पदासाठी असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेत विचारला जाणार आहे. तर जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्याचबरोबर 2024 सालचा जो जागतिक आरोग्य दिवस साजरा केला त्याची थीम काय होती, असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्याची थीम होती माय हेल्थ माय राईट. तर या थीमवरती देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही थीम देखील लक्षात ठेवा. प्रश्न 7 भारत सरकारने टिंबटिंबपासून मौखिक पोलिओ कार्यक्रमासोबतच इंजेक्शनद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतात देशभरामध्ये पोलिओ कार्यक्रम राबवला जातो आणि हा कार्यक्रम मौखिक त्याचबरोबर आता इंजेक्शनद्वारे देखील चालू केलेला आहे. तर हा इंजेक्शनद्वारे जो लसीकरण कार्यक्रम आहे तो कधीपासून सुरू झाला, तर हा कार्यक्रम 30 नोव्हेंबर 2015 या दिवसापासून चालू करण्यात आलेला आहे. आणि या इंजेक्शनद्वारे देण्यात आलेल्या लसीकरणालाच IPV म्हणजेच इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन असे म्हटले जाते, हे देखील लक्षात ठेवा. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. प्रश्न 8 भारत सरकारने पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण किती साली जाहीर केले? तर भारतातले पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण हे 2014 साली जाहीर करण्यात आलेले आणि हे पहिले मानसिक आरोग्य धोरण आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण 10 ऑक्टोबर 2014 रोजी, एक्झॅक्ट जर तारीख सांगायची झाली तर 10 ऑक्टोबर 2014 रोजी जाहीर करण्यात आलेले. आणि हा जो 10 ऑक्टोबर हा दिवस आहे तो राष्ट्रीय मानसिक आरोग्य दिवस किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा. ह्याच्यावर देखील 100% प्रश्न विचारला जाईल आणि IBPSने याच्यावर आधी देखील प्रश्न विचारलेले आहेत जिल्हा परिषद भरतीमध्ये, त्यामुळे हा प्रश्न 100% रिपीट होणार आहे. प्रश्न 9 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा ही टिंबटिंब स्तरीय व्यवस्था आहे. तर भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा ही एकूण त्रिस्तरीय किंवा 3 स्तरीय व्यवस्था आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्य सेवा हा महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यावरची सविस्तर माहिती ही यानंतरचा पुढचा प्रश्न पाहिल्यानंतर आपण बघणार आहोत. प्रश्न 10 भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना किती लोकसंख्येसाठी केली जाते? तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येची अट काय आहे? तर ज्या भागामध्ये 20,000 ते 30,000 लोकसंख्या असते तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता याबद्दल आपण अधिक माहिती बघूया की भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा सार्वजनिक आरोग्य सेवा हे एकूण किती पदरी आहे? तर यामध्ये एकूण 3 स्तर आहेत, प्राथमिक स्तर, द्वितीय स्तर आणि तृतीय स्तर. तर प्राथमिक स्तरामध्ये देखील एकूण 3 स्तर येतात, त्यापैकी पहिला आहे उपकेंद्र. आता यामध्ये साधारण प्रदेश असेल, प्लेन प्रदेश असेल तर 5,000 लोकसंख्येमागे एक उपकेंद्राची स्थापना केली जाते. तर डोंगराळ भाग जर असेल तर 3,000 लोकसंख्येमागे एका उपकेंद्राची स्थापना केली जाते. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. आता प्राथमिक आरोग्य केंद्र हे साधारण प्रदेशामध्ये 30,000 लोकसंख्येमागे एक स्थापन करण्यात येते. तर डोंगराळ भागामध्ये 20,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केले जाते. आणि याचाच पुढचा स्तर म्हणजे समुदाय आरोग्य केंद्रे. आता समुदाय आरोग्य केंद्र हे जर प्रदेशात साधारण असेल तर 1,20,000 लोकसंख्येमागे एक समुदाय आरोग्य केंद्र स्थापन केले जाते आणि जर डोंगराळ भाग असेल तर 80,000 लोकसंख्येमागे एका समुदाय केंद्राची स्थापना केली जाते. आता त्यानंतर द्वितीय स्तर बघूया. या द्वितीय स्तरामध्ये काय काय असते? तर यामध्ये जिल्हा रुग्णालयांची स्थापना या स्तरांतर्गत केली जाते. आणि जो तृतीय स्तर असतो यामध्ये मग शहरी भागातील जी काही रुग्णालये आहेत, त्याचबरोबर एम्स सारखी जी काही हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये सर्व इक्विपमेंट्स असतात, सर्व सोयीसुविधा असतात, अशा प्रकारची हॉस्पिटले किंवा रुग्णालय या तृतीय स्तरामध्ये समाविष्ट केली जातात.
तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्य सेवा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला आलेले दिसून येतील. प्रश्न 11वा, रक्षिता ही बाईक ॲम्ब्युलन्स खालीलपैकी कोणत्या संस्थेने बनवलेली आहे? तर रक्षिता ही जी बाईक ॲम्ब्युलन्स आहे ती DRDO या संस्थेने बनवलेली आहे. ही ॲम्ब्युलन्स कशासाठी उपयोगात आणली जाते? तर संरक्षण क्षेत्रासाठी सेवा देण्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. म्हणजेच एखाद्या नक्षलग्रस्त भागात चकमकीमध्ये एखादा जवान जर जखमी झाला तर त्याच्यासाठी ही बाईक ॲम्ब्युलन्स म्हणून कार्य करते. तर करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रश्न 12वा, सर्वसाधारणपणे साथीच्या रोगांपैकी टिंबटिंब एवढे रोग दूषित पाण्यामुळे होतात. तर साथीच्या रोगांपैकी जवळजवळ 80% रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न 13वा, भारताचे पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण किती साली जाहीर करण्यात आले होते? आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाणार आहेत जे आरोग्य धोरणांशी निगडीत असतील. तर भारताचे पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण हे 1983 साली जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण हे 2002 साली जाहीर करण्यात आले आणि तिसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण हे 2017 साली जाहीर करण्यात आले. त्यामुळे हे दुसरे आणि तिसरे देखील लक्षात ठेवा. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 14वा, मेरा इंडिया अभियान हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे? तर मेरा इंडिया अभियान हे मलेरिया या रोगाच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आले होते. आता हे अभियान परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून या अभियानाबद्दल अधिक माहिती आपण बघूया. तर या अभियानाचा लॉंग फॉर्म देखील तुम्हाला परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. तर याचा लॉंग फॉर्म काय आहे? मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स. त्यामुळे हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. त्याचबरोबर या अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 25 एप्रिल 2019 रोजी हे अभियान सुरू करण्यात आले होते. आणि या अभियानाचा उद्देश काय आहे? तर 2030 सालापर्यंत भारतामधून मलेरियाचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हे 2030 साल हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, याचा फुल फॉर्म आणि याचे उच्चाटन करण्याचे साल. त्यानंतर प्रश्न 15वा, मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्यांचे इलेक्ट्रॉइड्स, टिंबटिंब, मीठ व पोटॅशियम असतात. आता परीक्षेमध्ये पोषण आहार हा आपल्याला टॉपिक दिलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. आणि मानवी आहारात जी महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात त्यांच्यामध्ये क्लोराइड्स यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. आता आपण बघूया की प्रमुख पोषक तत्वे कोणकोणती आहेत ज्यांचा मानवी आहारामध्ये समावेश होतो. तर या प्रमुख पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, सल्फर इत्यादी जे मुख्य पोषक तत्वे आहेत त्यांचा समावेश होतो. तर काही दुय्यम पोषक तत्वे असतात त्यांची देखील शरीराला गरज असते, मात्र कमी प्रमाणात गरज असते. त्यामध्ये लोह, मॅंगनीज, तांबे, आयोडीन, झिंक, कोबाल्ट, फ्लोराईड, सेलेनियम इत्यादी पोषण तत्वांचा समावेश दुय्यम पोषण तत्वांमध्ये होतो. प्रश्न 16वा, शालेय पोषण आहारात मुबलक प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्व टिंबटिंब पुरवले जाते. तर शाळेमध्ये जो पोषण आहार पुरवला जातो त्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्व अ पुरवले जाते. आता जर अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला ना आपल्याला उत्तर येत नसेल तर लॉजिकल पद्धतीने देखील तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. आता तुम्ही येथे बघा की मॅग्नेशियम आणि आयोडीन हे काही जीवनसत्व आहेत का? तर नाहीत. म्हणजे पर्याय अ आणि ड हे दोनच राहतात. आता यापैकी ड जीवनसत्व जे आहे ते आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात तयार करते. त्यामुळे हा देखील पर्याय निघून जातो. त्यामुळे राहतो फक्त पर्याय क्रमांक 2 अ जीवनसत्व. आणि हे ज्याचे अचूक उत्तर आहे. त्यामुळे इलिमिनेशन पद्धतीने देखील तुम्ही लॉजिकल थिंकिंगचा वापर करून परीक्षेत प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर प्रश्न 17वा, मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेच्या पोषण आहारामध्ये टिंबटिंब कॅलरीज अपेक्षित आहेत. तर मध्यान्ह आहार योजना ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची योजना आहे. याच्यावर देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. आणि या अंतर्गत प्राथमिक शाळेतील जी मुले आहेत त्यांच्या पोषण आहारामध्ये किती कॅलरीज अपेक्षित असतात? तर प्राथमिक शाळेच्या मुलांच्या आहारामध्ये 450 कॅलरी आवश्यक असतात. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया की ही जी मध्यान्ह आहार योजना आहे
या योजनेची सुरुवात कधी झाली तर याची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 मध्ये करण्यात आली होती. आता ही कोणत्या वयोगटासाठी योजना आहे तर 7 ते 15 वर्ष वयोगटासाठी ही योजना आहे. म्हणजेच 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या वर्गासाठी ही योजना आहे. आता ही योजना काय आहे तर ही योजना अन्न सुरक्षा आणि पोषण पुरवठा करणारी हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. आता या योजनेचा उद्देश काय आहे, या उद्देशावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर कुपोषण कमी करणे आणि शाळेतील पट नोंदणी वाढवणे म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे या उद्देशाने योजना चालू करण्यात आली होती. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 450 कॅलरी आणि 12 ग्रॅम प्रोटीन असलेला पोषण आहार पुरवण्यात येतो. तर जे उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहेत म्हणजे 6वी ते 8वी मध्ये त्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रोटीन असलेला पोषक आहार पुरवण्यात येतो. त्यामुळे या दोन गोष्टी आणि यातील फरक लक्षात ठेवा. ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न 18वा, हाडांच्या अभ्यासशास्त्राला टिंबटिंब म्हणतात. तर हाडांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला ऑस्टिओलॉजी या नावाने ओळखले जाते. आणि अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला 100% IBPS विचारणार आहे. त्यामुळे यांची देखील तयारी करून ठेवायची आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतर जे काही शास्त्र आहेत त्यांच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. जसे की सायटोलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर सेल्स म्हणजेच पेशींचा जो अभ्यास करणारे शास्त्र आहे त्या शास्त्राला सायटोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर हेमॅटोलॉजी ब्लड म्हणजेच रक्ताचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला हेमॅटोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर न्यूरोलॉजी नर्वचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला न्यूरोलॉजी म्हणून ओळखले जाते. तर या काही महत्त्वाच्या टर्म आहेत याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 19वा, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरण याच्याशी संबंधित आहे. आता लसीकरण हा टॉपिक देखील परीक्षेत दिलेला असल्यामुळे याच्यावर देखील नक्की प्रश्न परीक्षेत विचारले जातील. आणि मिशन इंद्रधनुष्य हे त्याच दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो. त्यानंतर प्रश्न 20वा, जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा करण्यात येतो. आता IBPS अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळा विचारते. त्यामुळे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करून ठेवायचे आहेत. तर जागतिक मलेरिया दिवस हा 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे दिवस बघूया की ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. यापूर्वीच आपण पाहिलेलं की जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा केला जातो. तर तो देखील लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जागतिक कॅन्सर दिवस हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा करतात. जागतिक क्षयरोग दिवस हा 24 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिवस हा आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आता यापैकी जागतिक आरोग्य दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस हे प्रश्न परीक्षेत IBPSने यापूर्वीच विचारलेले आहेत. त्यामुळे या दिवसांबरोबरच हे इतर दिवस देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर आरोग्य सेविका या पदाची तांत्रिक विषयाची तयारी करून घेण्यासाठी ही सिरीज आपण नवीन चालू केलेली आहे. आत्तापर्यंत आपण जे काही 20 प्रश्न पाहिले हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील त्यापैकी बरेचसे प्रश्न या सिरीजमधून तुम्हाला आलेले दिसतील. आज आपण जे आरोग्य सेविका या पदासाठी तांत्रिक विषयाची तयारी करून घेण्यासाठी सिरीज चालू केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला आवडली किंवा याला चांगला प्रतिसाद जर मिळाला तर हे आपण कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.